हरि ओम. अध्यात्म रामायण प्रवचन क्रमांक 12 बालकांड दुसरा सर्ग. विषय प्रवेश. अध्यात्म रामायणातील बालकांड यामधील दुसरा सर्ग आपण आता पाहणार आहोत. पार्वती माता शिवजींना म्हणाली, माझ्या शंकांचे आपण पूर्ण समाधान केले. संसाराची भीती नष्ट करणारे अध्यात्म रामायणामधील तत्वज्ञान मी ऐकले, परंतु श्रीरामस्य कथा तत्वतः श्रुता संक्षेपतो मया इदानी श्रोतुमिच्छामि विस्तरेण स्फुटाक्षरम. श्रीरामांची कथा आपल्याकडून संक्षेपाने ऐकून मला आता ती कथा सविस्तर ऐकायची उत्कंठा लागली. तरी आता सुस्पष्ट शब्दामध्ये ती कथा ऐकावी अशी माझी इच्छा आहे. यावर महादेव म्हणाले, देवी पार्वती, अतिशय गुह्यामधील गुह्य महान असे अध्यात्म रामायण प्रत्यक्ष रामप्रभूनेच मला सांगितले. ते आता मी तुला सांगतो, ऐक. तदद्य कथायिष्यामि शृणु तापत्रयापहम यच्छत्वा मुच्यते जंतुरज्ञानोत्थ महाभयात प्राप्नोति परमां वृद्धिं दीर्घायु पुत्रसंततीम. आता मी तुला संसारामधील 3 तापांचे परिमार्जन करणारी अध्यात्म रामायण ही कथा सांगतो. ती तू ऐक. त्याप्रमाणे आचरण करणारा जीव महाभयावह अशा अज्ञानामधून उत्थान होतो. असा जीव प्रदीर्घ कालावधी परमानंदामध्ये जीवन जगत ऐश्वर्य आणि संतती प्राप्त करतो. संसार करताना आपल्याला 3 प्रकारचे ताप सहन करावे लागतात. 1. आध्यात्मिक ताप. आपण आध्यात्मिक आचरण न केल्यामुळे आणि याचबरोबर अनात्माचरण मात्र केल्यामुळे आपल्याला आपल्याच वर्तनामुळे काये वाचे मने पीडा होते. यामुळे जो ताप सहन करावा लागतो त्याला आध्यात्मिक ताप असे म्हणतात. आपण अयोगिक आहारविहार करतो, यामुळे आपल्या देहाला आजार होतो. अर्थातच देहपीडा सहन करावी लागते. भौतिक व्यवहारामध्ये आपल्याला परखड बोलावे लागते. काही वेळा नाईलाजाने जे बोलू नये त्यासाठी वाचा चालवावी लागते. हे इतरांना कटू वाटते. यामुळे आपल्याला वैताग सहन करावा लागतो. आपल्या अनात्मिक अनैसर्गिक अनावश्यक अपेक्षांमुळे आपल्या मनाविरुद्ध घटना घडतात. त्याचा मानसिक त्रास सहन करावा लागतो. यासाठी अध्यात्म रामायणामधील तत्वज्ञान हा यावर उपाय आहे. 2. आधिभौतिक ताप. आपण भौतिकामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त राहतो, रेंगाळतो, रमतो. याचा परिणाम म्हणून आपल्याला इतरांमुळे जो त्रास, पीडा, वैताग सोसावा लागतो त्याला आधिभौतिक ताप असे म्हणतात. कुटुंब, समाज, मनुष्यतर प्राणी, विविध वस्तुजगत इत्यादींमुळे आपल्याला अनेक प्रकारचा त्रास, पीडा, वैताग सहन करावा लागतो. यापासून सुटका होण्यासाठी हे असे आपले वागणे थांबवावे लागते. यासाठी अध्यात्म रामायणामधील तत्वज्ञान हा यावर उपाय आहे. 3. आधिदैविक ताप. आपल्याला स्वतःमुळे नव्हे, इतरांमुळे नव्हे, तर दैवी आपत्तींमुळे जो ताप सहन करावा लागतो त्याला आधिदैविक ताप असे म्हणतात. या अशा गोष्टी निसर्गामुळे घडतात. सुनामी, वणवा, वादळ, भूकंप, ओला दुष्काळ, सुका दुष्काळ इत्यादी याची उदाहरणे आहेत. यात आपलाच असे नव्हे तर इतर कोणाचाही काही दोष नसतो. म्हणून आध्यात्मिक रामायणामधील तत्वज्ञानानुसार हे समजून घ्यावे की हे आपले प्रारब्ध आहे. हे आपण चुकवू शकत नाही. यास्तव त्यापासून पळून न जाता हे सहन करावे आणि यामधून बाहेर व्हावे. अध्यात्म रामायणामधील तत्वज्ञानाप्रमाणे आचरण करणारा जीव महाभयावह अशा अज्ञानामधून उत्थान होतो. महाभयावह अज्ञान म्हणजे आध्यात्मिक तत्वज्ञान माहीत नसणे. यामुळे आपण भौतिक वस्तुजगताकडे आकर्षित होऊन
आपल्याला अनावश्यक असलेले उपभोगही घेतो. असे उपभोग किती घ्यावे याचा पोच राहत नाही. कारण देहादी इंद्रियांची भूक ही तळ नसलेल्या बादलीत पाणी भरावे तशी अमर्याद असते. यामुळे आपले संचित साचते आणि अशा प्रकारे जन्मोजन्मी हेच करत आपले संचित कधीही संपत नाही. मुळातच सदा मुक्त असलेले आपण सदा अमुक्त राहतो. या उपभोगामुळे अन्य जणांना आवश्यक असलेले वस्तुजगत मिळत नाही. यात त्यांचा काहीही दोष नसून त्याला आपलेच अनावश्यक उपभोग हे कारण असते. एकतर असे वस्तुजगत मर्यादित असते आणि दुसरे म्हणजे अर्थशास्त्राच्या नियमाप्रमाणे आपल्या मागणीमुळे त्यांच्या किमती वाढत जातात. सर्वसामान्यांना या वस्तू घेणे परवडत नाही. याचा परिणाम म्हणून त्यांना हालाखीमध्ये जीणे जगावे लागते. यामुळे त्यांच्या संचित संपण्यामध्ये अडथळा येतो. ते अमुक्त राहतात. हा अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर आपल्याकडून होत असलेला अन्याय आहे. यावर उत्तम, विश्वसनीय, कायमकरिता परिणाम नक्की साध्य होईल असा एकमेव इलाज म्हणजे अध्यात्म रामायणामधील तत्त्वज्ञान जाणून त्याप्रमाणे नित्य नियमित आचरण करायचे. यायोगे असा जीव प्रदीर्घ कालावधी परमानंदामध्ये जीवन जगत, ऐश्वर्य आणि संतती प्राप्त करतो. येथे सायुज्य मुक्तावस्था सांगितली आहे. याचे आपण निरूपण पाहू. जो अध्यात्म तत्त्वज्ञानाने सदा सहजच एक प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून, नित्य सवय म्हणून आचरण करतो, ज्याच्या नसेनसेमध्ये, रंध्ररंध्रामध्ये, रक्तातील थेंबाथेंबामध्ये हाडीमाशी अध्यात्म तत्त्वज्ञान मुरलेले असते, असा नैसर्गिकपणे नियतीने समोर जे प्राप्त करून दिले त्याप्रमाणे मोठ्या समाधानात तृप्त राहून आनंदाने संपूर्ण जीवन विना तक्रार, जराही कुरबुर न करता जगतो. अशाला आर्थिक विवंचना नसल्यामुळे असा स्वाभाविकच जीवनोद्देश म्हणून प्रभुकार्य करतो. यालाच सायुज्य मुक्तावस्था असे म्हटले आहे. अशांना जर संयोगाने, नशिबाने, नैसर्गिकपणे नियतीकडून सहजच अमाप धनसंपत्ती प्राप्त झाली तर तेही आपत्ती आहे हे वेळीच ओळखतात आणि ते त्यांच्या जीवनाला अनावश्यक असलेले धनसंपत्ती योग्य अशा गरजूंना गाजावाजा न करता एक सामाजिक जाणीव म्हणून देतात. यालाच पूर्वी यज्ञ अशी संज्ञा होती. आता यज्ञाची संकल्पना भौतिक डामडौलाला साजेशी अशी केली गेली आहे. अध्यात्म रामायण सांगते की असे लोक स्वर्गीय उपभोग दीर्घ कालावधी घेत मोठ्या मजेत जीवन जगतात. त्यांची संतती त्यांच्याप्रमाणेच सगुणी असते. याचा अर्थ त्यांना अमाप धन संपत्ती मिळते असा घेऊ नये, तर त्यांना त्यांच्या अत्यावश्यक आवश्यक गरजा भागतील इतके धनसंपत्ती योगिक मार्गाने मिळते. यालाच गीतेने योगक्षेमम वहाम्यहम असे म्हटले आहे. त्यांचे हे असे जीवन मोठ्या आनंदात तृप्त राहून अध्यात्माची मौज घेत व्यतीत होते. याला स्वर्ग असे म्हटले आहे. येथे फरक लक्षात घ्यावा. अमाप धनसंपत्ती मिळून जे भरपूर भौतिक उपभोग घेतात त्यांना महासौख्य प्राप्त होते. तो आनंद नसतो. यथाकाळी ते किंवा त्यांचे पुत्र पौत्र रौरवात जिणे जगत धनसंपत्ती उधळतात आणि भिके कंगाल होतात. परंतु आध्यात्मिक जीवन जगणारे प्रभुकार्य करत प्रदीर्घ कालावधी मोठ्या आनंदात जगतात. यथाकाळी ते मुक्त होतात आणि प्रभूमध्ये समर्पित होतात. येथे एक गोष्ट स्पष्टपणे जाणून घ्यावी. अनेक जण आली या भोगासी असावे सादर अशा भावनेने प्राप्त परिस्थितीत जगतात. त्यांना मनामधून श्रीमंती, थाटमाट, वैभव, भौतिक मौज, मजा, चंगळ हवी असते, परंतु त्यासाठी लागणारे द्रव्य त्यांच्याजवळ नसते. यामुळे अत्यंत नाईलाजाने प्राप्त आयुष्य ते असमाधानात, अतृप्तावस्थेत सतत तक्रार करत, कुरबुरत कसे तरी जगत असतात. अशांना जर संधी मिळाली तर ते मोह लोभवश होऊन अयोगिक अनात्माचरण, बेकायदेशीर कृत्य करून धनसंपत्ती मिळवितात. प्रसंगी
कोणत्याही थराला जाऊन गुन्हा करतात. अशी संपत्ती जास्त काळ पचत नाही. यथाकाळी ती न्यायाची काठी गरजते आणि अशांचे काळे धंदे उघड होतात. एकतर ते शिक्षा भोगत तुरुंगात पिचत पडतात किंवा त्यांना महारोगराईला देहपीडा भोगत तोंड द्यावे लागते, किंवा अंथरुणावर कणत तडफडत मरत नाहीत म्हणून जीवित राहतात. अध्यात्म रामायण हे जे काही सांगते ते ज्ञानाने जाणून घ्यावे आणि आपण कसे जगायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे. आपणच आपला मित्र व्हायचे की शत्रू व्हायचे ही मुभा प्रत्येकाला नियतीने दिलेली आहे. आता आपण पार्वती मातेला शिवजी अध्यात्म रामायण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जे सांगत आहेत ते पुढील प्रवचनापासून पाहू. हरिओम.